बातमी पुण्यातून डांबरी रस्त्याच्या मधूनच जमिनीला भेगा पडल्याचा व्हिडिओ समोर आलाय। तळेगाव दाभाडेतल्या विकास कामांच्या दाव्यांची पोलखोल करणारा हा व्हिडिओ रस्त्यावर कोणतेही वाहन नसतानाच खालूनच रस्त्याचे 2 तुकडे झाल्याचं दाखवतोय। पाहूया। तुम्ही आधी रस्त्यांना वरून खचताना पाहिलं असेल, मात्र आता महाराष्ट्रातले रस्ते वरूनच नव्हे तर खालूनही खचू लागलेत। पुण्यातील तळेगाव दाभाडेतल्या विकास कामांच्या दाव्यांची पोलखोल करणारा हा व्हिडिओ पहा। रस्त्यावर कोणतंही वाहन नसताना खालूनच रस्त्याचे 2 तुकडे झालेत। या साऱ्या मागे प्रचंड भ्रष्टाचार आणि रस्त्याखाली टाकलेल्या पाईपलाईनच्या कामांचा निकृष्ट कारभाराचा आरोप होतो। फक्त 1.5 वर्षांपूर्वीच तळेगाव दाभाडेतले हे रस्ते पाणी पुरवठा योजनेसाठी खोदले गेले। रस्त्यांखाली पाईपलाईन टाकण्यात आली, नंतर रस्त्यांचं डांबरीकरणही झालं। येत्या 4 ते 5 दिवसात याच पाईपलाईनचं उद्घाटन होणार होतं। त्यापूर्वीच तळेगाव दाभाडे नगर परिषदेनं चाचणी म्हणून नव्या टाकीतनं पाणी सोडलं, मात्र पाणी लोकांच्या घरात जाण्याऐवजी रस्ते फोडून बाहेर आलं। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया देत विकास आता रस्त्याच्या खालूनही वाहू लागल्याची टीका केली आहे। खरं तर गलथान आणि निकृष्ट कारभाराचं हे तंत्रज्ञान खणन कामासाठी उपयुक्त ठरू शकतं। महाकाय पोकलेननं रस्ते आणि खदाणी खोदण्याऐवजी अशा प्रकारे कामं झाली तर रस्ता आपोआप खचून सरकारचे पैसे वाचू शकतात। त्यामुळे इतर देशांनी या तंत्रज्ञानावर दावा करण्याआधी आपण तातडीनं याचं पेटंट घ्यायला हवं। भूकंपाच्या धक्क्यांचा अनुभव न देताच असा धरणीकंप अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या कारभाराचे मानावे तितके आभार थोडेच आहे।